नमस्कार. आज आपण रांगोळी काढली आहे आणि त्या रांगोळीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासमोर एक अतिशय सुंदर, साधी आणि अर्थपूर्ण अशी रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी जरी पांढऱ्या रंगात काढलेली असली तरी तिच्या मागचा अर्थ हा खूप मोठा आणि पवित्र आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत रांगोळीला खूप महत्त्व आहे. ही रांगोळी महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला आपण दारासमोर काढू शकतो. प्रत्येक सण, उत्सव, पूजा, व्रत किंवा कोणताही शुभ दिवस असो, घराच्या दारात किंवा देवासमोर ही रांगोळी काढण्याची आपली परंपरा तर आहेच. पण रांगोळी म्हणजे फक्त सजावट नाही, तर ती आपल्या घरात सकारात्मकता, ऊर्जा आणणारी एक शुभ कृतीच म्हणायची. आज मी जी रांगोळी काढली आहे त्यात चारही बाजूला महादेवाची पिंड आहे. ही 4 पिंड म्हणजे 4 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांनी आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद येवोत अशीच प्रार्थना या रांगोळीच्या माध्यमातून करतो आपण. प्रत्येक फुलाची पाकळी ही जीवनातील नवीन आशा दर्शवत असते. जसं फूल उमलतं तसं आपल्या आयुष्यातही आनंद उमलत राहावा, ही भावना या डिझाईनमध्ये माझ्या मनामध्ये येत आहे. प्रत्येक रेषा काढताना मन अगदी शांत, एकाग्र होतं आणि मनात भक्तिभाव हा निर्माण होत असतो. स्वास्तिकच्या चारही बाजूंना मी छोटे बिंदू दिलेले आहेत. हे बिंदू म्हणजे समृद्धी, आरोग्य आणि समाधान. आयुष्यात पैसा असला तरी समाधान नसेल तर आनंद मिळत नाही. म्हणूनच या रांगोळीत प्रत्येक गोष्टीचं संतुलन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही रांगोळी तुम्ही घराच्या दारात काढू शकता किंवा दारात काढण्याचा अर्थ असा की आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत अगदी आनंदाने आणि प्रेमाने व्हावं. रांगोळी म्हणजे एक स्वागताची भावनाच आहे. ही डिझाईन खास सणासाठी योग्य आहे. खास महाशिवरात्री, एकादशी, दिवाळी, गुढीपाडवा किंवा कोणताही शुभ दिवस असो, ही रांगोळी अतिशय सुंदर दिसेल. अशी साधी असल्यामुळे नवशिक्यांनाही म्हणजे ज्यांना नवीन काढायचं आहे त्यांनासुद्धा सहज काढता येईल. रांगोळी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मन शांत असायचं आहे. रांगोळी म्हणजे एखाद्या ध्यानासारखी असते. आपण जसं प्रेमाने ती काढतो तसं आपल्या आयुष्यातही प्रेम वाढत असतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी काही क्षण, स्वतःसाठी काही वेळ जगतो. तो वेळ म्हणजे आपल्याला मानसिक शांती देत असतो. म्हणूनच ही रांगोळी ही फक्त एक कला नाही, तर ती एक साधना आहे. ही रांगोळी पांढऱ्या रंगात काढली असली तरी तुम्ही यात रंग भरू शकता. फुलांना गुलाबी, पिवळा, निळा रंग दिलात अजून सुंदर दिसेल. पण साधेपणातही एक वेगळं सौंदर्य असतं. म्हणून मी ती साध्या पांढऱ्या रंगात ठेवलेली आहे. आपल्या आई आजीच्या काळापासूनच रांगोळीची परंपरा चालत आलेली आहे. सकाळी लवकर उठून अंगण झाडून शेणाने लिपून त्यावर रांगोळी काढली जायची. तो क्षण म्हणजे घरातील शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीकच होता.
आज आपल्या टाईल्सच्या घरात आपण राहतो, पण परंपरा आपण विसरलेली नाही. छोट्या जागेतही आपण सुंदर अशी रांगोळी काढू शकतो. ही डिझाईन देवासमोर, नक्की करून दारात बघा. किंवा एखाद्या तुमच्या कोपऱ्यात जिथे अशीच मनाला शांती सकारात्मक मिळते ऊर्जा तिथे अशा निर्माण प्रकारची होईल. रांगोळी जर काढायची आहे. तुम्हाला ही रांगोळी आवडली काढते असेल तर मला एकदा तर काढून खूप बघा समाधान मिळालं. आणि आपल्या घराला प्रत्येक रेषा शुभतेने काढताना मनात सजवायचं आहे. एकच भावना आपल्या होती, संस्कृतीचा आपल्या अभिमान सर्वांच्या बाळगायचा आहे. आयुष्यात